घरात सतत अडचणी येत असतील तर हे आजचं विश्लेषण तुम्ही नक्कीच ऐकायला हवं. बघा ना, अनेकदा काय होतं, आपण दिवसभराच्या कामातून त्या ट्रॅफिकमधनं जीव मुठ्ठीत धरून कसाबसा घरी पोहोचतो, पण गाडी पार्क करतानाच किंवा नुसता घराचा दरवाजा उघडताना छातीत एक धडधड सुरू होते. आता आत गेलो की आज नक्की कोणत्या विषयावरून वाद होणार. घरात खरं तर शांतता मिळायला हवी ना, पण त्याऐवजी तिथे एका पाठोपाठ एक कटकटी आणि अडचणी आपल्याच वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. असं वाटतं की हे एक न संपणारं चक्रच बनलं आहे. आणि घरातली ही रोजची अशांतता आणि ताणतणाव माणसाला नुसतं शरीराने नाही तर आतून पार थकावून टाकतो. मग साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात हा एक प्रश्न येतोच. आणि तो म्हणजे घरात सतत या अडचणी काय येतात बरं? म्हणजे बघा, आज आपल्याकडे चांगला पगार आहे, घरात सगळ्या सोयीसुविधा आहेत, एकदम भारी गॅजेट्स आहेत, तरीही घरात शांतता का नाहीये? हा असा प्रश्न आहे ना, जो आपल्यापैकी अनेकांची रात्रीची झोप उडवतो. घरामध्ये सतत होणारे कलह, अचानक उभे राहणारे आर्थिक प्रश्न किंवा ती विनाकारण होणारी चिडचिड, यामागे नक्की काय कारण असावं? आपण पैशाने सुख तर विकत घेऊ शकतो, पण समाधान, घरातील तो एकोपा, तो कसा विकत घेणार? यावर आपण खूप विचार करतो, पण या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजासहजी मिळत नाहीत. आजकाल आपलं आयुष्य आहे ना, अगदी एखाद्या मशीनसारखं झालंय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण नुसत्या एका जीव घेण्या स्पर्धेत धावतोय. ते ऑफिसमधले टार्गेट्स, कारचा EMI, मुलांचं शिक्षण आणि कुटुंबाच्या त्या न संपणाऱ्या अपेक्षा. हे सगळं पूर्ण करताना आपली सगळी ऊर्जा त्या भौतिक सुखांच्या मागे धावण्यातच संपून जाते. यात गंमत बघा हां, आपण हे सगळं घरासाठी आणि आपल्याच कुटुंबासाठी करत असतो. पण याच न संपणाऱ्या धावपळीमुळे आपण त्याच कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. आपण इतके चिडचिडे होतो की अगदी क्षुल्लक कारणांवरून घरात मोठे मोठे स्फोट होतात. नात्यांमध्ये सतत संघर्ष निर्माण होतो आणि आपली आतली शांती कुठेतरी हरूनच जाते. आता तुम्हाला कदाचित वाटेल की अरे हा तर आजच्या पिढीचा, या कॉर्पोरेट जगाचा किंवा आधुनिक जीवनशैलीचा प्रॉब्लेम आहे. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. शेकडो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या श्री गुरुचरित्र या प्राचीन ग्रंथामध्ये नामधारक नावाच्या एका पात्राची गोष्ट येते. आता हा नामधारक कोण? तर तो 15व्या शतकातला अगदी आपल्यासारखाच एक सामान्य माणूस होता, जो आजच्याच सारख्या सांसारिक आणि कौटुंबिक अडचणींच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून गेला होता. त्यालाही घरातल्या कटकटी, गरिबी आणि ताणतणाव सहन करावा लागत होता. म्हणजे विचार करा, काळ बदलला, आपले कपडे बदलले, तंत्रज्ञान आलं, पण माणसाची मानसिकता आणि घरातले ताणतणाव शेकडो वर्षांपासून अगदी तसेच आहेत. तोही या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी शांततेच्या शोधात होता, अगदी हुबेहूब आपल्यासारखाच. आणि म्हणूनच या शेकडो वर्षांच्या जुन्या आजारावरचा एकदम ठोस उपाय सुद्धा आपल्या ह्याच प्राचीन ज्ञानामध्ये दडलेला आहे. इसवी सन 1654चा काळ डोळ्यासमोर आणा. एका अत्यंत शांत गुहेत बसून समर्थ रामदास स्वामी त्यांच्या शिष्याला जीवनाचे अत्यंत सखोल आणि प्रॅक्टिकल धडे देत आहेत. त्यांनी रचलेला दासबोध हा ग्रंथ ना, नुसती एक पोथी नाहीये, तर आपल्या घरातील याच रोजच्या संघर्षांवर थेट आणि अचूक उपाय सांगणारा एक मास्टर गाईड आहे. त्यांनी माणसाच्या मनाचा जो काही जबरदस्त अभ्यास केलाय ना, तो आजच्या भल्या भल्या मॉडर्न सायकोलॉजीला सुद्धा मागे टाकेल असाच आहे. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की प्राचीन ग्रंथ म्हणजे फक्त देवपूजा आणि धार्मिक गोष्टी. पण मित्रांनो, दासबोध हा काही केवळ एक धार्मिक ग्रंथ नाहीये. जर तुम्ही याचं बारकाईने वाचन केलं तर तुमच्या चटकन लक्षात येईल की हे प्रत्यक्ष जीवनाचं, आपल्या संसाराचं एक अतिशय अचूक मॅन्युअल किंवा ब्लूप्रिंट आहे. हा ग्रंथ तुम्हाला घरदार सोडा आणि हिमालयात जावं असं अजिबात सांगत नाही. उलट, समाजात राहून यशस्वीरित्या कसं वावरावं, आपले पैसे कसे सांभाळावेत, लोकांसोबत व्यवहार कसा करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मानसिक संतुलन न गमावता या घरगुती अडचणी कशा सोडवाव्यात याचं अतिशय सविस्तर आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन यात दिलेलं आहे. हे आपल्याला संसारात राहूनच सुखी होण्याचा खरा मार्ग दाखवतं. तर मग आता मुख्य मुद्दा. या ग्रंथानुसार आपल्या घरातील अडचणींचं मूळ कारण नक्की आहे तरी काय? तर ते कारण म्हणजे आपलं अस्वस्थ मन आणि कोणतेही कष्ट न घेता लगेच फळ मिळवण्याची आपली अपेक्षा. आपण नेहमी ना बाहेरच्या गोष्टींना दोष देत असतो की साहेबांनी प्रमोशन दिलं नाही, घरातले मला समजून घेत नाहीत, मुलांचं आपलं काहीतरीच चालू असतं. पण खऱ्या अर्थाने आपली आतली अस्वस्थताच या सर्व घरगुती प्रश्नांना जन्म देत असते. जेव्हा मन आतून अस्वस्थ असतं ना, तेव्हा जेवणाच्या टेबलवर भाजीत थोडं मीठ कमी असल्यासारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरूनही घरात अक्षरशः महायुद्ध सुरू होतं. कोणतीही मेहनत न करता एका रात्रीत सगळं काही मिळवण्याची जी आपली आजची इन्स्टंट अपेक्षा आहे ना, तीच आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे.
आणि याच अस्वस्थ मनातून मग अशा सवयी जन्म घेतात ज्या आपलं घर हळूहळू उद्ध्वस्त करतात. इथे लक्ष द्या. एका बाजूला दुःख आणि कटकटी वाढवणाऱ्या सवयी आहेत, जसं की राग, अनावश्यक अहंकार, सततचा आळस आणि कोणतीही मेहनत न करता सर्व काही आयतं मिळण्याची अपेक्षा. या सवयी माणसाला आतून पोखरतात आणि नाती पार खराब करून टाकतात. पण दुसऱ्या बाजूला बघा, खऱ्या अर्थाने घरात शांती आणणाऱ्या सवयीसुद्धा आहेत. म्हणजे काय? तर परिस्थिती बदलण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रामाणिक मार्गाने मिळवलेली उपजीविका, शहाणपण आणि संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य. घरात शांतता काय अशी आपोआप आकाशातून पडत नाही, तर या चांगल्या सवयी जाणीवपूर्वक अंगीकारून आपल्याला आपल्या कुटुंबाचा पाया भक्कम करावा लागतो. म्हणूनच घरातील ही रोजची कटकट आणि दुःख जर कायमचं थांबवायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला स्वतःच्याच मनाशी सुरू असलेलं हे युद्ध जिंकावं लागतं. हे अगदी साधं गणित आहे. आपण जोपर्यंत आपल्या स्वतःच्या प्रतिक्रिया, आपला स्वतःचा राग कंट्रोल करत नाही, तोपर्यंत आपण आपल्या घरातल्या माणसांना किंवा परिस्थितीला कसं काय बदलणार? राग, मत्सर, ईर्ष्या आणि ती विनाकारण वाटणारी भीती ह्या नकारात्मक भावना आपले खरे शत्रू आहेत, बाहेरची माणसं नाहीत. या भावनांना बाजूला सारून जेव्हा मन खऱ्या अर्थाने शांत होतं ना, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की घरातील अर्ध्याहून अधिक समस्या तर तिथेच संपलेल्या आहेत. कारण मुळात समस्या बाहेर नव्हतीच, ती आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनात होती. तर मग आता हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? ऐकायला तर खूप छान वाटतं, पण रोजच्या धावपळीत त्याचा वापर कसा करायचा? त्यासाठी समर्थ रामदास स्वामी 4 अत्यंत सोपे पण कमालीचे प्रभावी मार्ग सांगतात. पहिला मार्ग, आपली उपजीविका नेहमी प्रामाणिक आणि सन्मार्गाने मिळवा, कारण चुकीच्या मार्गाने आलेला पैसा घरात कधीच शांतता आणू शकत नाही. दुसरा मार्ग, आळस पूर्णपणे झटकून टाका. शरीरात ऊर्जा आणि उत्साह असेल तरच घरात सकारात्मकता येईल. तिसरा, राग आणि मोहाच्या आहारी अजिबात जाऊ नका. रागाच्या भरात घेतलेले निर्णय कायमच अंगलटे येतात, हे आपल्यालाही माहिती आहे. आणि चौथा मार्ग, कोणतंही काम करताना केवळ भावनांमध्ये वाहून न जाता बुद्धिमत्तेचा आणि योग्य रणनीतीचा वापर करा. थोडक्यात सांगायचं तर डोकं शांत ठेवा आणि कृतीसाठी तत्पर रहा. ही एक अतिशय साधी पण तितकीच पॉवरफुल जीवनपद्धती आहे. जेव्हा आपण हे साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आपल्या रोजच्या वागण्यात आणायला लागतो ना, तेव्हा होणारा बदल हा फक्त आपल्या आतमध्ये लपून राहत नाही, घरातल्या वातावरणात एक प्रत्यक्ष आणि स्पष्ट जाणवणारा बदल होतो. तुम्हीच विचार करा, जर घरातल्या एका व्यक्तीने रागाने प्रतिक्रिया देणं बंद केलं आणि समोरच्याला शांतपणे समजून घ्यायला सुरुवात केली, तर त्या समोरच्याचा रागही आपोआप निवळतो की नाही? याने संपूर्ण घराचं वातावरणच मुळापासून बदलून जातं. घरातील तो सततचा ताणतणाव, ती चिडचिड याची जागा परस्पर समजूतदारपणा आणि शांतता घेते. मग घर हे नुसतं 4 भिंतींचं घर राहत नाही, तर ते खऱ्या अर्थाने एक हक्काचं आणि विश्रांतीचं ठिकाण बनतं. आणि विशेष म्हणजे ही शांतता फक्त तुमच्यापुरती किंवा तुमच्या घराच्या उंबरठ्यापुरती मर्यादित राहत नाही. ती अगदी पाण्यावर पडलेल्या एका थेंबासारखी असते, जिचे तरंग हळूहळू सगळीकडे विस्तारत जातात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मनावर विजय मिळवून ही आंतरिक शांती मिळवते ना, तेव्हा तीच शांती आपोआप बाहेरच्या जगाकडे पसरायला सुरुवात होते. तो माणूस आधी आपल्या कुटुंबाला सावरतो, त्यांना एक भक्कम आधार देतो. मग असंच एक शांत आणि सुखी कुटुंब समाजात एक उत्तम उदाहरण निर्माण करतं आणि समाजाला एकत्र जोडतं. आणि सरतेशेवटी असे अनेक समाज या संपूर्ण जगाला शांततेकडे घेऊन जातात. पण हे नेहमी लक्षात ठेवा, या एवढ्या मोठ्या बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच, आपल्याच मनापासून होत असते. पण बघा, हे सगळं ऐकायला जेवढं सोपं वाटतंय ना, तेवढं ते प्रत्यक्षात करणं सोपं नक्कीच नाहीये. आपण अशी अपेक्षा मुळीच करू शकत नाही की चला, आपण हे सगळं ऐकलं आणि आता घरातल्या सर्व अडचणी एखादी जादूची कांडी फिरवल्यासारख्या अचानक गायब होतील. अहो, असं कधीच होत नसतं. प्राचीन ज्ञानाने आपल्याला वारंवार हीच आठवण करून दिली आहे की भाग्य किंवा नशीब त्याच लोकांना साथ देतं जे आळस झटकून सतत आणि प्रामाणिकपणे कष्ट करायला तयार असतात. इथे कष्ट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. स्वतःच्या मनाला वळण लावण्यासाठी आणि परिस्थिती बदलण्यासाठी लागणारी मेहनत ही शेवटी आपल्यालाच घ्यावी लागते. तर ह्या विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या विचारासोबत आपण थांबूया. ज्या वाक्यापासून आपण सुरुवात केली होती तिकडेच पुन्हा एकदा वळूया. घरात सतत अडचणी येत आहेत ना, मग पुढच्या वेळी जेव्हा घरात कोणतीही अडचण येईल किंवा एखादा वाद उभा राहील, तेव्हा त्या परिस्थितीला, नशिबाला किंवा घरातल्या इतर लोकांना दोष देण्याऐवजी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आज मी स्वतःच्या आत डोकावून माझ्याच अस्वस्थ मनावर आणि माझ्याच रागावर विजय मिळवायला खरंच तयार आहे का? कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल ना, त्या दिवशी घरातील प्रत्येक अडचण आधीच हरलेली असेल.
यावर नक्की विचार करा.